नमस्कार. BA भाग 2 या वर्गात राज्यशास्त्र घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रथमतः मी स्वागत करतो. यापूर्वी जे आपले राज्यशास्त्राचे ऑनलाईन तास झालेले आहेत, या तासांच्या मध्ये विषय कसे निवडावेत या संबंधीची माहिती दिलेली आहे. तरीही राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विषय घेतल्यानंतर या विषयाचे पहिल्या सेमिस्टरमध्ये 2 पेपर आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये 2 पेपर असे तुम्हाला 4 पेपर या ठिकाणी द्यावायचे आहेत. अर्थात सर्वच ऑप्शनल विषयांच्यासाठी पहिल्या सेमिस्टरसाठी 2 आणि दुसऱ्या सेमिस्टरसाठी 2 असे 4 ऑप्शनल पेपर येतात. तुम्ही एखादी भाषा घेतली असेल किंवा राज्यशास्त्र असे विषय घेतले असतील किंवा भाषाविषय न घेता इतर सोशल सायन्स आणि राज्यशास्त्र असा विषय घेतला असेल, त्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राचे 2 पेपर आणि आयडीएस हा एक पेपर तुम्हाला घेता येतो. यापूर्वी राज्यशास्त्राच्या पेपर नंबर 3 आणि 4 आणि लोकप्रशासनाचा भाग 1 याचं थोडक्यात सारांश विश्लेषण केलेलं आहे. आज आपण प्रत्यक्षात सिलेबसनुसार अभ्यासक्रमातील टॉपिकच्या संबंधीची माहिती सविस्तर घेणार आहोत. यामध्ये पेपर नंबर 3 भारतातील राजकीय प्रक्रिया हा पेपर आहे. या पेपरचा पहिला टॉपिक संपल्यानंतर पेपर नंबर 4 भारतातील राजकीय विचारवंत हा आपण सुरू करणार आहोत. म्हणजे दोन्ही पेपरचे पहिले टॉपिक सुरू करणार आहोत. लोकप्रशासनाच्या बाबतीत लोकप्रशासनाचा जो तास असेल, म्हणजे PAचा जो तास असेल, त्या दिवशी त्या विषयाचा अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत. आज सविस्तर अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून हा पहिला तास आहे आणि त्यामुळे पेपर नंबर 3 मधील म्हणजेच भारतातील राजकीय प्रक्रिया या पेपरमधील पहिले प्रकरण भारतीय संघराज्य हे आज आपण पाहणार आहोत. यामधील संघराज्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये एवढाच भाग आज याच्या तासाला घेणार आहोत. संघराज्य शासन पद्धती म्हणजे काय हे प्रथमतः आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या देशांच्या मध्ये शासन व्यवस्थेच्या स्वरूपावरून त्या देशामध्ये संघराज्य शासन पद्धती आहे की एकात्म शासन पद्धती आहे हे निश्चित होत असतं. संघराज्य शासन पद्धती आणि एकात्म शासन पद्धती एकमेकाच्या विसंगत असलेल्या शासन पद्धती आहेत. ज्या देशामध्ये संपूर्ण देशाचा राज्यकारभार एकाच मध्यवर्ती ठिकाणाहून चालतो, तिथं स्वतंत्र अशा घटकराज्यांची निर्मिती केलेली नसते किंवा कोणताही प्रदेश स्वतंत्र असा निर्माण केलेला नसतो. संपूर्ण देशाचा राज्यकारभार एकाच मध्यवर्ती ठिकाणाहून चालतो किंवा एकाच केंद्रीय सरकारकडून चालतो. त्या शासन पद्धतीस एकात्म शासन पद्धती असं म्हणतात. तर ज्या देशामध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार अशी दुहेरी शासन व्यवस्था असते, या दोन्ही शासनांच्या मध्ये सत्तेचे वाटप झालेलं असतं. काही भाग सत्तेचा अधिकार सत्र केंद्र सरकारकडे असतं, तर काही सत्तेचे अधिकार सत्ता घटक राज्यांच्याकडे असते.
अशा शासन पद्धतीस संघराज्य शासन पद्धती असे म्हणतात. संघराज्य शासन पद्धतीचा या ठिकाणी आपण विचार करणार आहे, भारतीय संघराज्याचा विचार करणार आहोत. वेगवेगळ्या देशांच्या मध्ये जे संघराज्य निर्माण झालेलं आहे, आता यामध्ये एकात्म शासन पद्धती कोणकोणत्या देशामध्ये आहे जर विचारात घेतलं तर इंग्लंड असेल, चीन असेल, या देशांच्या मध्ये फ्रान्स असेल, या देशांच्या मध्ये एकात्म शासन पद्धती आहे. तर भारत असेल, अमेरिका असेल, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, स्वित्झर्लंड असेल, या देशांच्या मध्ये संघराज्य शासन पद्धती आहे. संघराज्य या संकल्पनेचा विचार करत असताना संघराज्य निर्मितीच्या दोन पद्धती आहेत. जगातील वेगवेगळ्या देशांच्या मध्ये संघराज्य शासन पद्धतीचा विचार केला तर त्या देशांच्या मध्ये संघराज्य शासन पद्धती कशी निर्माण झाली, या निर्मितीच्या दोन पद्धती आहेत. केंद्राकर्षी पद्धती आणि केंद्रोत्सारी पद्धती. केंद्राकर्षी पद्धत म्हणजे स्वतंत्र आणि सार्वभौम असलेले छोटी छोटी राज्ये, जे स्वतंत्र आणि सार्वभौम आहेत, त्यांच्यावरती कोणाची आधी सत्ता नाही, परंतु आकार विस्ताराने छोटे आहेत, अशा राज्यांना परकीय सत्तेपासून होणारा धोका विचारात घेऊन ही राज्ये या ठिकाणी आपल्या अधिकार सत्तेतील काही हिस्सा एक मध्यवर्ती सरकार निर्माण करून त्या सरकारला देते आणि त्या सरकारचे केंद्र सरकार निर्माण करतात. म्हणजे छोटी छोटी राज्ये आपल्या अधिकार सत्तेतील अधिकारातील काही हिस्सा त्या ठिकाणी एका मध्यवर्ती सरकारला देतात आणि त्या मध्यवर्ती सरकारला आपल्या संरक्षणाची जबाबदारी देतात. तिथं केंद्राकर्षी पद्धतीने संघराज्य निर्माण होत असतं. उदाहरणार्थ अमेरिका असेल, स्वित्झर्लंड असेल, या ठिकाणी स्वतंत्र सार्वभौम असलेली छोटी छोटी राज्ये होती आणि त्यांनी आपले अधिकार एका मध्यवर्ती सरकार निर्माण करून त्याला दिले आणि त्याच्याद्वारे त्या ठिकाणी संरक्षण करण्याची जबाबदारी दिली. अशा पद्धतीने जिथं संघराज्य निर्माण झालेलं असतं तिथं केंद्राकर्षी पद्धतीने संघराज्य निर्माण झालं. म्हणजे अमेरिकेत छोटी छोटी जी काही 13 वसाहती होत्या, त्या 13 वसाहतींनी आपले अधिकार एका मध्यवर्ती सरकार दिले आणि त्यांच्याकडून संरक्षणाची अपेक्षा केली आणि त्यामुळे अमेरिकेत संघराज्य शासन पद्धती निर्माण झाली. अमेरिकेचं संघराज्य हे जगातील पहिलं संघराज्य होय. दुसरा जो संघराज्य निर्मितीचा प्रकार आहे तो म्हणजे केंद्रोत्सारी पद्धत. ज्या ठिकाणी एक स्वतंत्र सार्वभौम एकच सरकार असतं. हे सरकार स्वतःच्या प्रशासनाच्या सोयीसाठी काही घटक राज्याची निर्मिती करतं आणि या घटक राज्यांना आपल्या अधिकार सत्तातील काही हिस्सा किंवा अधिकार सत्ता या छोट्या छोट्या घटक राज्यांना देतं. अर्थात केंद्र सरकारकडून घटक राज्यांची निर्मिती जिथं होते तिथं केंद्रोत्सारी पद्धतीने संघराज्य निर्माण झाले. भारताचे संघराज्य या पद्धतीने निर्माण झाले आहे. केंद्रोत्सारी पद्धतीने संघराज्य निर्माण झालेलं आहे. भारत देश स्वतंत्र झाला त्या कालखंडामध्ये जी काही वेगवेगळी संस्थाने होती ती संस्थांची खालसा करण्यात आली आणि एक मध्यवर्ती सरकार केंद्र सरकार निर्माण करण्यात आले आणि या केंद्र सरकारकडून या ठिकाणी घटक राज्यांची निर्मिती केली. प्रशासनाच्या सोयीसाठी ही घटक राज्य निर्माण केली. प्रथमतः 8 होती, नंतर 14 झाली, नंतर वाढत गेली. अशा पद्धतीने घटक राज्य प्रशासनाच्या सोयीसाठी निर्माण केले आणि त्यांना काही अधिकार दिले. अशा पद्धतीने भारताचं संघराज्य हे केंद्रोत्सारी म्हणजे केंद्राकडून घटक राज्यांची निर्मिती झालेली दिसून येते. ही संघराज्य निर्मितीच्या पद्धतीच्या दोन पद्धती आहेत, केंद्राकर्षी आणि केंद्रोत्सारी. भारतीय संघराज्याचा विचार करत असताना भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य हा शब्द कुठेच आढळत नाही. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच कलमात भारत हा राज्यांचा एक संघ असेल असा उल्लेख आहे. म्हणजे संघराज्याऐवजी राज्यांचा संघ असा शब्द प्रयोग केलेला आहे. परंतु तरीसुद्धा आंबेडकरांच्या मते या ठिकाणी दक्षिण आफ्रिका असेल, कॅनडा असेल, या देशांच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा असाच राज्यांचा संघ असा शब्द प्रयोग केलेला आहे आणि त्यामुळे भारत हे सुद्धा एक संघराज्य आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत होतं. त्यामुळे भारतात त्या ठिकाणी जरी राज्यघटनेच्या पहिल्याच कलमामध्ये राज्यांचा संघ जरी असा उल्लेख केला असला तरी भारत हे एक संघराज्य आहे.
भारतीय संघराज्याचा विचार करत असताना भारत संघराज्य आहे किंवा नाही याबाबत अनेक विचारांतांच्या मध्ये मतभेद आहेत. तरी सुद्धा भारतात संघराज्यासाठी आवश्यक असणारी काही वैशिष्ट्ये असल्यामुळे भारत हे संघराज्य आहे असं आपणास म्हणता येईल. भारतीय संघराज्याचा विचार करत असताना भारतात केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार किंवा मध्यवर्ती सरकार आणि घटक राज्यांची शासन व्यवस्था अशी दुहेरी शासन व्यवस्था निर्माण करण्यात आली आणि त्यामुळे भारत हे एक संघराज्य असं मानलं जातं. भारतीय संघराज्याचा विचार करत असताना भारतीय संघराज्यात संघराज्याची जी आवश्यक वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पहिलं वैशिष्ट्य येतं ते म्हणजे अधिकार सत्तेची विभागणी. केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकार सत्तेची विभागणी असली पाहिजे तरच संघराज्य निर्माण होतं. भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यघटनेनुसारच केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकार सत्तेची विभागणी झालेली आहे. ती म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची अशा 3 सूच्यांच्यामध्ये आहे. केंद्र सूचीमध्ये राज्यघटना निर्माण करण्यात आली त्यावेळेला 97 विषय होते, आज 99 इतके. राज्य सूचीमध्ये राज्यघटना निर्माण करण्यात आली त्यावेळेला 66 विषय होते, आज 61 आहेत. तर समवर्ती सूचीमध्ये या ठिकाणी 47 विषय होते, आज 52 विषय आहेत. अशा प्रकारे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकार सत्तेची विभागणी झालेली आहे. केंद्र सूचीतील विषयासंबंधी कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला प्राप्त होतो. राज्य सूचीतील विषयासंबंधी कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला प्राप्त होतो. काही अपवादात्मक प्रसंगी केंद्र सरकार राज्य सूचीतील विषयावरती कायदा करू शकते. समवर्ती सूचीतील विषयावरती कायदा करण्याचा अधिकार दोन्ही शासनांना प्राप्त होतो, म्हणजे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार या दोन्ही शासनांना प्राप्त होतो. परंतु एकाच विषयावरती केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार एखाद्या घटक राज्याने निर्माण केलेला कायदा जर यांच्यात वाद निर्माण झाला तर केंद्र सरकारचा कायदा श्रेष्ठ होतो. अशा प्रकारे सत्तेची विभाजन केले आणि याशिवाय जर एखादा इतर विषय असतील शेषाधिकार म्हणून ते केंद्र सरकारच्या अधिकार कक्षेत केले. अशा प्रकारे अधिकार सत्तेची विभागणी केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये करून त्या ठिकाणी भारत हे संघराज्य हे त्या ठिकाणी स्पष्ट होतं. दुसरं वैशिष्ट्य आहे की भारताची राज्यघटना लिखित आणि परिदूढ स्वरूपाची असणं आवश्यक आहे. संघराज्याचं दुसरं वैशिष्ट्य लिखित आणि परिदूढ राज्यघटना. भारतीय संघराज्याचा विचार करत असताना भारतीय संघराज्यामध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये जे सत्तेचे विभाजन झालेलं आहे ते विभाजनाचा विचार करत असताना हे विभाजन लिखित राज्यघटनेनुसार झालेले दिसून येते. कारण संघराज्य शासन पद्धतीमध्ये केंद्र सरकारला जे अधिकार दिले आहेत, राज्य सरकारला जे अधिकार राहिले आहेत ते राज्यघटनेमध्ये स्पष्ट स्वरूपात उल्लेख केलेला असतो. जर तशा प्रकारे लिखित उल्लेख नसेल तर केंद्र सरकार घटक राज्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करू शकेल. यासाठी राज्यघटनेमध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्या अधिकार सत्तेची विभागणी लिखित राज्यघटनेनुसार करणे गरजेचे असते आणि तशा प्रकारे भारतीय राज्यघटनेत केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांचे अधिकार क्षेत्र केंद्र सूची, राज्य सूची आणि समूह सूचीमध्ये लिखित स्वरूपात राज्यघटनेत करण्यात आलेले आहे. तर यामध्ये लिखित आणि परिदूढ राज्यघटना याचा विचार करत असताना भारतीय राज्यघटनेचं वर्णन अंशतः परिवर्तन अंशतः परिदूढ असं केलं जातं. भारतीय राज्यघटनेच्या बाबतीत राज्यघटना दुरुस्तीच्या ज्या पद्धती आहेत त्यावरून भारतीय राज्यघटना काही प्रमाणात परिदूढ आहे तर काही प्रमाणात परिवर्तनीय आहे. भारतीय राज्यघटना दुरुस्तीच्या 3 पद्धती प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. त्या म्हणजे साध्या बहुमताने घटना दुरुस्ती, संसदेच्या एकूण सदस्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांच्या मान्यतेने घटना दुरुस्ती. ज्या देशामध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असतो त्या देशामध्ये केंद्र सरकारच्या पाठीशी बहुमत असतं, अन्यथा तिथं सरकार स्थापन होऊ शकत नाही. त्यामुळं ही पहिली जी पद्धत आहे ती लवचिकता किंवा परिदूढ स्वरूपाची नसून ती परिवर्तनीय स्वरूपाची आहे. सहजासहजी राज्यघटनेमध्ये बदल करता येतो कारण सरकारच्या पाठीमागे बहुमत असतं. दुसरी जी घटना दुरुस्तीची पद्धत आहे ती म्हणजे संसदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने म्हणजे मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने घटना दुरुस्ती. भारतात बहुपक्षीय पद्धती असल्यामुळे एकाच राजकीय पक्षाला
2/3 बहुमत सहजासहजी मिळेलच याची शाश्वत नाही. याला अपवाद फक्त राजीव गांधी यांचे सरकार आणि सुरुवातीला पंडित नेहरूंच्या कालखंडामध्ये थोड्याफार प्रमाणात 2/3 बहुमत असल्याचे आपल्याला दिसून येईल. इतर वेळेला कोणत्याही सरकारच्या पाठीशी सहजासहजी 2/3 बहुमत मिळत नसल्यामुळे भारतीय घटनादुरुस्ती ही पद्धत काही प्रमाणात ताटर मानली जाते किंवा परिदूर स्वरूपाची मानली जाते. तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे संसदेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 2/3 बहुमताने आणि एकूण घटकराज्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त घटकराज्यांच्या बहुमताने. ही तिसरी पद्धत ही परिदूर स्वरूपाची मानली जाते, कारण बहुपक्षीय पद्धती असल्यामुळे प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढत असल्यामुळे केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार या दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे किंवा एकाच विचारसरणीचे सरकार असेलच याची शाश्वत देता येत नाही. त्यामुळं ही तिसरी पद्धत परिदूर स्वरूपाची मानली जाते. त्यामुळे भारतीय संघराज्याचे संरक्षण करण्याची भूमिका या ठिकाणी राज्यघटनेत काही प्रमाणात 2/3 मताने आणि एकूण घटकराज्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त घटकराज्यांच्या मान्यतेने घटनादुरुस्ती पद्धत स्वीकारल्यामुळे भारतीय संघराज्याची या ठिकाणी काही प्रमाणात संरक्षण होतं असं आपल्याला म्हणता येईल. तिसरं वैशिष्ट्य जे संघराज्य शासन पद्धतीसाठी आवश्यक असणार तो म्हणजे सर्वोच्च व स्वतंत्र न्यायालय. भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायमंडळाचे आणि कायदेमंडळाचे श्रेष्ठत्व मान्य केलेलं आहे. तसंच भारतीय न्यायमंडळ हे स्वतंत्र न्यायमंडळ आहे. भारतीय न्यायमंडळाला त्या ठिकाणी कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यापासून स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न आहे. न्यायमंडळाचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यघटनेमध्ये विविध प्रकारच्या तरतुदी केलेल्या आहेत. त्याद्वारे न्यायमंडळ स्वतंत्रपणे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यापासून स्वतंत्र होऊन निर्णय देण्याचे कार्य करतात. संघराज्य शासन पद्धतीमध्ये केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाल्यास, वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र आणि सर्वश्रेष्ठ असणं आवश्यक आहे. भारतीय न्यायमंडळ त्या ठिकाणी स्वतंत्र असल्यामुळं केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाला तर त्या ठिकाणी ते वाद सोडवण्याचे कार्य करतं. याशिवाय भारतीय न्यायमंडळास न्यायालयीन पुनर्लोकनाचा अधिकार असल्यामुळे न्यायालयीन पुनर्लोकनाच्या अधिकारामुळे केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांचे जर कायदे राज्यघटनेशी विसंगत असतील तर राज्यघटना चे संरक्षण करण्यासाठी राज्यघटनेच्या विसंगत असणारे कायदे रद्द करण्याचा अधिकार न्यायमंडळाला मिळाला आहे. म्हणजेच न्यायमंडळाला न्यायालयीन पुनर्लोकनाचा अधिकार मिळाला आहे. परिणामतः केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांना राज्यघटनेनुसारच कायद्यांची निर्मिती करावी लागते. परिणामतः संघराज्य शासन पद्धतीचे असेल, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे असेल, मागासलेल्या जाती जमातींच्या हक्कांचे असेल, संरक्षण करण्याचं कार्य या ठिकाणी न्यायमंडळाकडून होताना दिसून येते. अशा प्रकारची प्रमुख 3 वैशिष्ट्ये भारतीय संघराज्यात असलेली दिसून येतात. याशिवायही भारतीय संघराज्यात जी वैशिष्ट्ये आहेत त्यांचा विचार करता काही प्रमाणात भारतीय संघराज्यावरती टीका केली जाते की भारत हा एकात्म असलेला संघराज्य देश आहे, संघराज्य स्वरूपाचा देश आहे. म्हणजे परंतु भारतीय संघराज्यात जी काही इतर वैशिष्ट्ये आहेत त्यांचा सुद्धा संघराज्याची वैशिष्ट्ये म्हणून या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल. तो म्हणजे भारतीय राज्यघटना ही संपूर्ण देशासाठी एकच राज्यघटना आहे. भारतात घटक राज्यांना स्वतंत्र राज्यघटना निर्माण करण्याचा अधिकार दिलेला आहे. संघराज्य शासन पद्धती असलेल्या अमेरिका, स्वित्झर्लंड या देशामध्ये केंद्र सरकारची राज्यघटना आणि घटक राज्य सरकारची राज्यघटना अशी दुहेरी राज्यघटना निर्माण करण्याचे अधिकार दिले आहेत. परंतु भारतामध्ये संपूर्ण देशासाठी एकच राज्यघटना अगदी केंद्र सरकारपासून राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी एकाच राज्यघटनेमध्ये सविस्तर तरतूद करण्यात आली आणि त्यामुळं एकच राज्यघटना हे भारतीय संघराज्याचे एक वैशिष्ट्य मानता येईल. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकेरी नागरिकत्व. संघराज्य शासन पद्धती असलेल्या देशांच्या मध्ये नागरिकांना केंद्र सरकारचे नागरिकत्व आणि घटक राज्याचे नागरिकत्व असे दुहेरी नागरिकत्व देण्याची पद्धत काही देशांनी स्वीकारलेली आहे. त्यामध्ये अमेरिका असेल, स्वित्झर्लंड असेल या देशांच्या मध्ये
घटक राज्याचे नागरिकत्व आणि केंद्र सरकारचे नागरिकत्व असे दुहेरी नागरिकत्व आहे. भारतामध्ये मात्र एकेरी नागरिकत्वाची पद्धत स्वीकारली आहे. संपूर्ण भारतातील नागरिक हे भारतीय नागरिकत्व असलेले दिसून येतात. घटक राज्याचे स्वतंत्र नागरिकत्व देण्याची पद्धत भारतात स्वीकारलेली नाही. याशिवाय नागरिकत्वासंबंधीचे कायदे करण्याचे, त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार फक्त केंद्र सरकार दिलेले आहेत, घटक राज्य सरकारना दिलेले नाहीत. याशिवाय भारतामध्ये एकच राष्ट्रध्वज, एकच राष्ट्रगीत हे एक वैशिष्ट्य भारतीय संघराज्यात सांगता येईल. भारतातील संघराज्यात संपूर्ण देशासाठी एकच राष्ट्रगीत आणि एकच राष्ट्रध्वज असलेले दिसून येतो. घटक राज्यांना स्वतंत्र घटक राज्याचे गीत किंवा घटक राज्यासाठी स्वतंत्र राष्ट्रध्वज, राज्यध्वज अशा प्रकारचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे ते एक भारतीय संघराज्याचे वैशिष्ट्य मानलं जातं की भारतात त्या ठिकाणी एकच राष्ट्रगीत आहे, एकच राष्ट्रध्वज आहे. घटक राज्यांना स्वतंत्र राष्ट्रगीत, स्वतंत्र राज्यगीत आणि स्वतंत्र राज्यध्वज निर्माण करण्याचे स्वातंत्र्य दिलेले नाही. न्यायव्यवस्थेच्या बाबतीत सुद्धा आपण जर पाहिलं तर भारतात संपूर्ण देशासाठी एकेरी न्यायव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. घटक राज्याची स्वतंत्र आणि केंद्र सरकारची स्वतंत्र न्यायव्यवस्था असा प्रकार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली उच्च न्यायालय किंवा स्थानिक न्यायालय त्या ठिकाणी कामकाज करताना दिसून येतात. त्यामुळे एकेरी न्यायव्यवस्था हे एक भारतीय संघराज्याचं वैशिष्ट्य मानलं जातं. याशिवाय भारतीय संघराज्यात घटक राज्यांसाठी समान प्रतिनिधित्व दिलेलं नाही. ज्याप्रमाणे अमेरिकेच्या सिनेट सभागृहामध्ये घटक राज्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे, ते देत असताना घटक राज्यांचा आकार, विस्तार, लोकसंख्या यांचा विचार न करता सर्व घटक राज्यांना 2 प्रतिनिधी सिनेट या सभागृहावरती पाठवता येतात. भारतामध्ये मात्र अशा प्रकारे राज्यांचा आकार, विस्तार, लोकसंख्या याचा विचार न करता त्या ठिकाणी समान प्रतिनिधित्व पाठवण्याचा अधिकार नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिल्यामुळे मोठ्या घटक राज्यांना जास्त प्रतिनिधी, तर छोट्या घटक राज्यांना कमी प्रतिनिधी राज्यसभेवरती पाठवावे लागले दिसून येतात. हा एक या भारतीय संघराज्याचं वैशिष्ट्य मानता येईल. याशिवाय भारतातील घटक राज्यांच्यासाठी स्वायत्तता दिलेली दिसून येत नाही. घटक राज्यांना स्वतंत्रपणे त्या ठिकाणी फुटून बाहेर पडण्याचा अधिकार किंवा घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार, घटक राज्यांचे नाव बदलण्याचा अधिकार अशा प्रकारचे स्वायत्त्य या ठिकाणी दिलेले दिसून येत नाही. तर या ठिकाणी सर्व घटक राज्यांच्या संदर्भातील घटक राज्यांचे नाव बदलणे, सीमा बदलणे, घटक राज्यांची निर्मिती करणे किंवा घटक राज्यांना फुटून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य न देणे अशा प्रकारची तरतूद केलेली आणि ती संपूर्णपणे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असून दिसून येते. आणि त्यामुळे भारतात संघराज्य शासन पद्धतीचे ते एक वैशिष्ट्य मानता येईल की घटक राज्यांना स्वतंत्रपणे स्वायत्तता देण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारलेली नाही असं आपल्याला दिसून येतं. याचप्रमाणे प्रत्येक घटक राज्यांच्यावरती प्रशासकीय प्रमुख या नात्याने त्या ठिकाणी केंद्राकडून राज्यपालाची नियुक्ती केली जाते आणि त्याच्या देखरेखीखाली त्या ठिकाणी संघराज्याचं कामकाज घटक राज्याचं कामकाज चालताना दिसून येतं. शासनाचा एक प्रतिनिधी, केंद्र सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून राज्यपाल पूर्णपणे घटक राज्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो असं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारची विविध वैशिष्ट्ये भारतीय संघराज्याची असलेली दिसून येतात. या संघराज्याचा विचार करत असताना भारत हे संघराज्य आहे किंवा नाही यासंबंधी अनेक प्रकारच्या चर्चा होतात. अर्थात या प्रकरणामध्ये शेवटचे संघराज्याचे बदलते स्वरूप यामध्ये आपल्याला तो भाग पाहता येईल. परंतु भारतीय संघराज्याची जी वैशिष्ट्ये आहेत, भारतीय संघराज्याचे स्वरूप आहे, याचा विचार करत असताना भारत हे संघराज्यात्मक शासन पद्धती असलेला देश आहे असं आपणाला म्हणता येईल. संघराज्य शासन पद्धतीच्या दृष्टिकोनातून भारताच्या संघराज्याची विविध वैशिष्ट्ये या ठिकाणी आपणास सांगता येईल. या वैशिष्ट्यांचा विचार करता, विशेषतः प्रमुख असलेल्या 3 वैशिष्ट्यांचा विचार करता इतर देशांच्या तुलनेने संघराज्य शासन पद्धतीचा देश म्हणून भारताचे आपणास या ठिकाणी वर्णन करता येईल. भारत हा आजही संघराज्य असलेला देश आहे
असं आपणास या ठिकाणी स्पष्टपणे सांगता येईल. जरी काही प्रमाणात सत्तेचं केंद्रीकरण केंद्र सरकारकडे जरी असलं तरी सुद्धा आज भारतीय संघराज्य एक चांगलं संघराज्य म्हणून या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि ते जगासमोर एक आदर्श संघराज्य म्हणून आज कार्यरत असलेले दिसून येतं असं आपणास म्हणता येईल. थँक्यू.